हाय टू फॅमिली, रेश्मा टॅलेंटेड कुकमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे मच्छी फ्राय। तर चला बघायचं रेसिपी। तर त्या अगोदर जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा। ओके, तर चला मच्छी फ्रायसाठी इथं घेतले मी मीठ, हळद, मिरची आणि इथं मच्छी घेतलेली आहे, एकदम स्वच्छ धुवून घेतलेले। तर चला बघू। आणि त्यानंतर अर्धा लिंबू घ्यायचा आहे। अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे असा, म्हणजे पाणी वगैरे नाही टाकायचं, लिंबू टाकायचा म्हणजे कसं मसाले एकदम मिक्स होतात छान। बिया टाकून लिंबू घ्यायचा। त्यानंतर हे सगळे मिक्स करणार आहे मसाले। थोडंसं पाणी टाकते। थोडंसं पाणी टाकले। तर चला आता मच्छीला लावून घेते। मच्छी फ्राय करताना आपण तांदळाचं पीठ किंवा सुजी लावू शकतोय, दोन्हीमधनं कुठलं पण एक लावायचं आहे। मच्छी ठेवून देते। असं सर्व मच्छीला लावून घ्यायचं आहे हा मसाला। नाही, आता मी सगळा मसाला वगैरे लावून ठेवलेला आहे आणि आता हे मी 1 ते 1.5 तासापर्यंत फ्रीजमध्ये ठेवून देते आणि नंतर मग पुढच्या स्वयंपाकाची तयारी पण करायची आहे ना, तोपर्यंत हे एकदम मस्त होऊन जातं। ओके, चला ठेवते आता। चला मी आता इथं पॅन ठेवलं आहे आणि तेल टाकले, गरम तेल झाले आणि आपण हे मच्छी ठेवलेलं एकदम मस्त असं मिक्स झाले। तर आता त्यासाठी मी घेतला आहे रवा, तर रव्यामध्ये डीप करून फ्राय करणार आहे। ओके, तर हे तुम्ही तांदळाचं पीठ पण लावू शकताय, रवा पण लावू शकताय, तसं काही नाही आहे। तर मी रवा लावते। म्हणजे इथं पॅन मी छोटा घेतला आहे, मोठा पण आहे पण नाही, असं एकदम मस्त तळून घ्यायचं आहे। पीसेस मोठे त्याच्यामुळं 3च बसलेत। फुल करते एकदम, सगळ्यात छोटा गॅस आहे त्यावर ठेवला आहे मी, कारण जे आहेत गॅस ते मोठे आहेत त्यामुळं करपतं आहे, म्हणून एकदम छोटा गॅसवर ठेवला आहे। बघू शकते। फ्राय करून घेते आता आणि असेच सगळे पीसेस फ्राय करून घेणार आहे। ओके, चला झाली आपली मच्छी फ्राय। तर चला काढून घेऊया, गॅस बंद करूया। मच्छी फ्राय झालेली आहे। झाली आपली मच्छी फ्राय। ओके, आलू भात बनवलाय, मच्छी फ्राय आहे, मग काय येणार जेवायला, या लवकर। आणि माझी मच्छी फ्रायची रेसिपी कशी वाटली तेही तुम्ही सांगा आणि जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। ओके, बाय, लव यू, या जेवायला।